इथे काय उणे पुण्यात पुन्हा एकदा भाजप 8 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे दादा विरुद्ध अण्णा हे असं म्हणत असताना अण्णा आघाडी घेतात की दादा काहीतरी वेगाने पाठीमागून येऊन त्यांना टेकओव्हर करतात हे थोड्या वेळात आपल्याला कळणारच आहे। राष्ट्रवादी 2 जागांवर पुण्यामध्ये आत्ता तरी आघाडीवर दिसते आणि भाजप देखील 8 जागांवर आघाडीवर आहे। पण ही पोस्टल वोटिंग आहे। ईव्हीएम मधून आता आणखी काय जनमताचा कौल समोर येतोय ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। एकदम वेगळाच कौल जर आला, एक आलाम 5 काम असं त्यांनी म्हणलेलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यातनं। त्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजप या ठिकाणी आपण प्रभाग 20 मधून भाजपचे 2 उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय। राहुल दामले, खुशबू चौधरी आघाडीवरती आहे। म्हणजे केडीएमसीत भाजपची आघाडी असल्याचं आपण पाहायला मिळतं। मी थोड्या वेळ म्हणालो तुला प्रियंका की खरी लढत जी आहे ती महायुतीतच आहे आपापसामध्ये। त्याच्यामुळे पाहूयात यामध्ये कोण कशा पद्धतीने आपापले नगरसेवक निवडून आणते, कोणाची आकडेवारी ही मोठी असते। कारण ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेवरती सगळ्यांचं लक्ष आहे। पुढे प्रियंका, धुळ्यामध्ये भाजप 4 जागांवर, शिवसेना 4 जागांवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागांवर आणि शिवसेना युबीटी 1 जागावर आघाडीवर आहे। अशी सगळी आकडेवारी आहे। बाकी मनसे, काँग्रेस, वंचित, एमआयएम आणि इतर हे कुठेही आत्ता तरी आघाडीवर नाहीयेत। जेव्हा ईव्हीएम उघडेल आणि मतदारांचं कौल कळेल तेव्हा पाहूयात। धुळ्यामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होती विशाल सर, तेव्हा मी गेले होते। त्यामुळे धुळेकरांचा जो काही कौल आहे तो कुणाच्या बाजूने जाऊ शकतो हे आत्ता तरी सांगता येणार नाही। अगदी अटीतटीची लढत तिथे आहे। चला नाशिकमध्ये जाऊया। आमच्या नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपच्या आदिती पांडे आणि हितेश वाघ आघाडीवरती असल्याचं कळतंय। भाजपचे शाहू खैरे जे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले ते देखील आघाडीवरती आहे। बबलू शेलार देखील आघाडीवरती आहे। नाशिकमध्ये प्रभाग 13 मध्ये भाजप उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय। पण माझं सगळ्यात जास्त लक्ष आहे या सगळ्या याच्यात भाजपची आघाडी कशा पद्धतीने होती ते आपण बघतोय। पण मनसे युबीटी नाशिकमध्ये नेमकं काय करते? कारण अगदी खरं आहे, नाशिकमध्ये काम राहिलेलं आहे। नाशिकमध्ये सभा देखील झाली आहे दोन्ही ठाकरे बंधूंची। त्या सभेला देखील चांगला प्रतिसाद होता। त्यामुळे नाशिकमध्ये कशी कामगिरी ठाकरे बंधू करतायत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नाशिकमधली ही आकडेवारी जाणून घेत असताना पुन्हा एकदा पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात होते, त्यांनी तिथून राजीनामा दिला, पक्ष सोडला, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रशांत जगताप हे पिछाडीवर असल्याचं कळतंय। पण हे पोस्टल वोटिंग आहे। बरोबर, हे पोस्टल वोटिंग आहे तसं तर। पण प्रशांत जगताप यांच्याबद्दल सांगायचं झालं ते पुण्याचे माजी शहराध्यक्ष होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, माजी महापौर देखील होते। बरोबर, नाशिकमध्ये भाजपचे 2 बंडखोर उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय। मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव असे हे 2 उमेदवार आहेत, बंडखोर उमेदवार आहेत जे आघाडीवरती आहेत। बंडखोरांचा जोर देखील जोरदार राहणार आहे। म्हणजे इच्छुक उमेदवार होते भाजपचे, त्यांना भाजपने उमेदवारी नाही दिली, त्यामुळे ते बंडखोर आता म्हणून उभे राहिले। त्यांच्या घरापर्यंत धाव घेतली, अगदी रडारड झाली। नाशिकमध्ये आयारामांना प्राधान्य दिलं गेलं, अशी रडारड भरपूर इच्छुकांनी केली आणि त्यानंतर ज्यांच्यासाठी आम्ही दगड खाल्ली, दगड अंगावर घेतली, त्याच उमेदवारांना तुम्ही प्राधान्य दिलं। 6व्या फेरीत शशिकांत शिंदे हे आघाडीवरती असल्याचं कळतंय। समाधान सरवणकर पिछाडीवरती आहेत। इथं सरवणकरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पण निशिकांत शिंदे ही आघाडी कायम ठेवतात की सरवणकर पुढे जात आहेत, बाकी आहेत। अगदी समाधान सरवणकर हे वन ऑफ द जे रिचेस्ट होते उमेदवार, त्यांच्यामध्ये समाधान सरवणकरांचं नाव बरंच वर आलेलं होतं। आता त्यामध्ये समाधान सरवणकर इलेक्शनमध्ये कसं करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाला सगळ्या उमेदवारांकरता दिल थांब के भेटते काटेकी टक्कर आहे। आणि या काटेकी टक्करमध्ये मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 194 मध्ये आपण जर पाहिलं तर जोरदार लढत होताना दिसते। या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। का तर सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्या विरुद्ध निशिकांत शिंदे त्यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहे। पण तुर्तास निशिकांत शिंदे आघाडीवरती आहे आणि समाधान सरवणकर हे पिछाडीवरती आहे। पण आत्ताच असं म्हणू शकत नाही। पहिला कल हाती आलेला इचलकरंजी मधला पहिला कल आपण पाहता न्यूज 18 मराठीवरती। पहिला कल इचलकरंजी मधून समोर आलेला आहे। पोस्टल वोटिंगचा हा पहिला कल आहे। भाजपचे 4 उमेदवार, तू जसं म्हणली की 70% मतदान या ठिकाणी झालेलं होतं। बरोबर, भाजपचे 4 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले। सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का इचलकरंजी मधून होता, 70% मतदान झालं। पहिला निकाल राज्याचा हा हाती आलाय। राज्यातला पहिला निकाल आपण बघताय पहिल्यांदा न्यूज 18 मराठीवरती। इचलकरंजीमध्ये 70% मतदान झालेलं होतं आणि भाजपचे 4 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले। म्हणजे वाढलेला जो काही मतदानाचा टक्का आहे तो भाजपच्या बाजूने झुकलाय असं तरी चित्र आत्ता दिसून येत आहे।
पण ईव्हीएम वोटिंग मध्ये पुढे आणखी काय होतंय ते देखील पाहावं लागणार आहे. पिच तयार झालाय, ट्रेंड तयार झालाय पोस्टल वोटिंगमुळे, पण पुढे काय होतंय अगदी शेवटपर्यंत उत्सुकता ही पणाला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी न्यूज 18 मराठी पाहत राहा. कुठल्याही क्षणी काहीही घडू शकता. खूप सारे आश्चर्यचकित गोष्टी समोर येतात. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये जर भाजपचे 4 हे नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत तर याचा अर्थ मतदारांनी तिथे पॅनल टू पॅनल हे वोटिंग केलेलं असेल. कारण भाजपचे 4 उमेदवार विजय झाल्याचं आपण बघतोय. सगळ्यात पहिला निकाल जो आहे तो न्यूज 18 मराठीवरती आपण बघताय. सर्वप्रथम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलाय. चला याच विषयी बोलण्याकरता थेट जाऊयात. आमचे सहकारी अमित मोडक आता क्षणाला न्यूज रूम मध्ये आहेत. अमित, पहिला निकाल इचलकरंजीचा. बिलकुल सगळे निकाल सध्या महायुतीच्या बाजूने जाताना दिसत आहेत विशाल. आणि आपल्या रिझल्ट वॉर रूम मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रत्येक वेगवान निकाल तुमच्यापर्यंत येतोय. आणि आतापर्यंत जे बघत आलोय विशाल आपण की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये महायुती सध्या आघाडीवर दिसते, परंतु महायुती आणि भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यामधला जो गॅप आहे तो मात्र जास्त नाही आहे. आणि आता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आणि माझ्यासोबत न्यूज 18 मराठीचे संपादक महेश मंदार पंसे असणार आहेत. मंदार सर, ज्या पद्धतीने आपण बघतोय निकाल येत आहेत सध्या ईव्हीएमला आता सुरुवात होईल, परंतु काय वाटतंय 63-35 ठाकरे महायुती? मला असं वाटतं की ही आता हा कल आहे, सुरुवातीचा कल आहे. पण हा सुरुवातीचा कल असला तरी पुढे असाच हा कल पुढे पुढे जाईल असं दिसतंय. मुंबई मध्ये ज्या पद्धतीनं, कारण आपण बघितलं की चुरस मुंबईमध्येच होती, बाकी सगळ्या महापालिकांमध्ये तेवढी चुरस असताना दिसत नाही. एकतर्फी होती बऱ्याच ठिकाणी. परिस्थिती बऱ्यापैकी तिथे त्या महापालिकांमध्ये जी आहे ती त्या राजकीय पक्षांनी राखलेली दिसते. पण मुंबईमध्ये चुरस होती. आणि मुंबईतली ही जी आत्ताची जी दरी दिसते, आपल्याकडे 64 आघाडी दाखवतोय महायुती आणि महाविकास आघाडी 37 वरती गेलेली आहे. ही जी ठाकरे बंधू, पण ठाकरे बंधूंची पण असं दिसतंय की बऱ्यापैकी त्यांना प्रतिसाद दिसतोय. म्हणजे आपण काल जे चर्चा करत होतो की कट टू कट फाईट असेल, एकतर्फी नसेल, ते कुठेतरी ते नक्की दिसतंय त्याच्यामध्ये. पण आता आपल्याला हा सगळा कल आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की स्पष्ट होण्यासाठी अजून 1-2-2.5 तास थांबावं लागणार आहे. त्यावेळेला नक्की कळेल की हे कल कसे असतील. पण नक्की आता महायुतीने आघाडी घेतलेली आहे. भाजप जसं अपेक्षित आहे तसंच मुंबईमध्ये सुद्धा प्रगती करताना दिसतंय. मोठ्या प्रमाणावरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांची कामगिरी आणि मी परत म्हणतोय की ठाकरे बंधूंची कामगिरी ही एकमेकांच्या हे जे आकडे आहेत ते कसे होतात ते बघणं फार जास्ती मनोरंजक असणार आहे. ही जी वॉर रूम आहे त्या वॉर रूम बद्दल तुम्ही काय म्हणाल? हा माहोल ज्या वॉर रूम मधनं आपण प्रत्येक निकाल दाखवतोय या गडबड, कारण हे जे सेटअप केलेलं आहे सेटअप करून आता निकाल बघण्यासाठी संपादक इथे थांबले. या वॉर रूम बद्दल तुम्ही काय सांगा? आम्ही तुम्ही सगळ्यांनी हे जे काही काम उभं केलेलं आहे मला असं वाटतं की फार जबरदस्त काम आहे. कारण 29 महानगरपालिकांचे निकाल येणार आहेत. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की अत्यंत कठीण असं काम आहे. आपल्याकडे ही जी सगळी वॉर रूम आहे, ज्या पद्धतीनं सगळे आकडे येत आहेत, 29 तुम्ही कल्पना करा की 29 महानगरपालिकांमधून येणारे आकडे इथे त्याचे प्रोसेस केलं जाणं, इथे त्या पद्धतीने त्या आकड्यांकडे त्याची शहानिशा करणं, त्या आकड्यांकडे बघणं आणि ते नंतर आकडे इथपर्यंत टाकणं, ही सगळ्यात मोठी आत्ताची खरं तर बातमी असं म्हणेन मी. कारण या इतक्या मोठ्या प्रमाणावरती आकडे सांगणं, तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि ते विश्वासार्ह पद्धतीनं पोहोचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लोक सगळेजण इकडे करतायत ती मला असं वाटतं की खूप महत्त्वाची बातमी आहे. पण प्रत्येक जण इथे एक असा म्हणजे अक्षरशः डोळ्यात तेल घालून हे आकडे बघतोय आणि या आकड्यांचं जे काही त्यातलं पृथक्करण आहे ते करून त्याचा अर्थ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तुम्ही सोबत राहा असेच न्यूज 18 मराठीच्या आणि सातत्याने ही आकडेवारी जी आहे ती आपण सगळ्यात आधी पोहोचू आणि सगळ्यात विश्वासार्ह पद्धतीने पोहोचू. बिलकुल, फक्त टीव्हीवर नाही तर वेबसाईटवर आम्हाला फॉलो करा, आमच्या यूट्यूब चॅनलवर फॉलो करा आणि फेसबुकवर देखील ही आकडेवारी तुम्हाला मिळेल. थोड्याच वेळात हा वेग वाढणार आहे. आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमध्ये 4 भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. पहिला कल जो आहे कोल्हापूरमधला निकालाचा विजयाचा तो भाजपच्या बाजूने जाताना दिसतोय. विशाल, बिलकुल, वॉर्ड क्रमांक 4 मध्ये इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ पॅनल टू पॅनल तिथं वोटिंग झालेलं असावं. चला नाशिकमध्ये जाऊयात. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपच्या आदिती पांडे, हितेश वाघ आघाडीवरती असल्याचं कळतंय. भाजपचे शाहू खैरे, बबलू शेलार हे देखील आघाडीवर आहेत नाशिकमधून. नाशिकमध्ये प्रभाग 13 मध्ये भाजप उमेदवार हे आघाडीवर आत्ता तरी दिसतात.
मुंबईमध्ये शिवसेना उभाटाचे मिलिंद वैद्य हे आघाडीवर आहेत. त्याच्यामुळे ही आघाडी पिछडी अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. कारण आता ईव्हीएम काउंटिंग जी आहे ती सुरू झालेली आहे. ईव्हीएम काउंटिंग मधनं ही आकडेवारी सतत समोर येत राहणार आहे. त्यात अर्थातच फेऱ्यात आणि या फेऱ्यांमधनं आघाडी केडीएमसी सर, केडीएमसी मध्ये तुम्ही शो केलेला, केडीएमसी मध्ये मनसे आघाडीवर आहे. प्रभाग 21 मधून प्रल्हाद म्हात्रे हे मनसेचे उमेदवार आघाडीवर आहेत. केडीएमसी मध्ये मुंबई, ठाणे, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, कोल्हापूरमध्ये प्रभाग 3 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. इचलकरंजी पाठोपाठ कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पण आपण बघतोय की प्रभाग 3 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. याचाच अर्थ तिथे वॉर्ड क्रमांक 4, इथे प्रभाग 3 मध्ये पॅनल टू पॅनल वोटिंग झाले की काय. म्हणजे इचलकरंजी पाठोपाठ कोल्हापूरमध्ये आता भाजपच्या आदिती पांडे या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं कळतं. मालेगावमध्ये आपण बघतो इस्लाम पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मालेगावचा निकाल हा मोठा निकाल असणार आहे. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे उमेदवार तीन उमेदवार हे आघाडीवर आहेत. मालेगावमधलं सगळं तिथलं स्थानिक आघाडी आणि पॅनलचं गणित आहे. त्याच्यामुळे थोड्या वेळात ते देखील आकडेवारी आम्ही आपल्यासमोर आणत राहू. पुण्यामध्ये 18 जागांवरती भाजप आघाडीवरती असल्याचं कळतंय. पुण्यामध्ये भाजपने आपली आघाडी कायम ठेवली. प्रतीक्षा आहे की दादा या ठिकाणी म्हणजे अजित दादा या ठिकाणी त्यांना ओव्हरटेक करतायत का हे थोड्या वेळात आपल्याला कळेल. पुण्यामध्ये 18 जागांवर भाजप आघाडीवर आहे. चला इचलकरंजीची आकडेवारी सांगूया. इचलकरंजीची आकडेवारी सांगते की भाजप 17 जागांवर आघाडीवर आहे आणि बाकी कुठलाही पक्ष एकही जागांवर आघाडीवर नाहीये. इतर जे काही उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, ते 7 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे इचलकरंजीला जे काही वोटिंग झालंय 70% मतदार तिथे मतदानाचा टक्का आहे. तो 70% मतदानाचा टक्का हा भाजपच्या बाजूने गेलाय असं आत्ता तरी दिसतंय. आमचं ठरलं असं म्हणणारे कोल्हापूर बघा. कोल्हापूरमध्ये प्रभाग 3 मध्ये भाजपचे 3 उमेदवार जे आहेत ते विजय झालेले. सगळ्यात पहिला निकाल समोर आला तो इचलकरंजीचा वॉर्ड क्रमांक 4चा आणि आता प्रभाग 3 मध्ये कोल्हापूरमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपचे 4 उमेदवार विजयी झाल्याचं आपण बघतोय. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये जर भाजपने आपली विजयी घोडदौड अशीच कायम ठेवली तर या ठिकाणी आपल्याला एक वेगळा निकाल जो आहे तो बघायला मिळू शकतो. जर आता एक एक करत निकाल समोर येतात. या ठिकाणी आघाडी पिछाडी समोर येते. मुंबईत वॉर्ड मध्ये 183 मध्ये काँग्रेस आघाडीवरती आहे आणि जर आपण पाहिलं तर ही आघाडी जी आहे यात काँग्रेसच्या आशा काळे आघाडीवरती असल्याचं कळतंय. मुंबईत काँग्रेसने सोबळ्याचा नारा देत असताना वंचितला सोबत घेतलेलं होतं. मुंबईत वॉर्ड क्रमांक 183 मध्ये काँग्रेस आघाडीवरती असल्याचं कळतंय. त्यामुळे आज काँग्रेस कशा पद्धतीने जर विजय मिळवत आहे तर त्यांची आकडेवारी काय असेल हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. प्राजक्ता, निश्चितच विशाल, खरं तर काँग्रेस सध्या आघाडीवर जरी असलं तरी त्यांची पुढची नेमकी भूमिका काय असणार, कारण ठाकरे बंधू एकीकडे वेगळे आहेत आणि भाजप आघाडी घेत आहे. पुण्यामध्ये जातोय आपण. पुण्यामध्ये राष्ट्रवादी 3 जागांवर सध्या आघाडीवर आहे. पुण्यामध्ये काँग्रेस देखील 3 जागांवर आघाडीवर आहे. काटेकी टक्कर एक प्रकारे पाहायला मिळते विशाल. पुण्यात भाजप 11 जागांवरती आघाडीवरती आहे. त्याच्यामुळे दादा विरुद्ध अण्णा या सगळ्या लढतीमध्ये मी जसं वारंवार म्हणतोय की दादा काय करिश्मा दाखवतात. कारण दादांनी त्यांच्या जाहीरनाम्यात एक आलाम 5 काम असं म्हटलेलं होतं. अकोलाकडे जाऊयात. भाजप 29 जागांवर, शिवसेना 14 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 जागांवर. पुन्हा एकदा आपण आकडे दाखवूयात. अकोलाचे हे आकडे आहेत. भाजप सध्या 29 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना 14, राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 जागांवर. वंचितला मात्र अजूनही कोणतंच खातं उघडता आलेलं नाहीये आणि मनसे सध्या 1 जागा घेऊन आघाडीवर असल्याचं कळतंय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या 4 जागांवरच आघाडीवर आहे.